काय मस्करी लावली आहे? लालबागचा राजा नवसाला पावतो, त्यामुळे तो नाराज होऊच शकतो. आमची श्रद्धा आहे लालबागच्या राजावर. तुम्ही बनवला हायड्रोलिक ऑटोमॅटिक गोल गोल फिरणारा चकाकणारा तराफा. अहो पण हा गोरगरिबांचा बाप्पा आहे. इथे आमचे कोळी बांधव 2 होड्यांचा तराफा बनवून काही मिनिटांमध्ये विसर्जन करत होते. तुमच्या या गुजराती व्यापाऱ्यांच्या तराफ्यावरती आमचा गणपती चढायलाही नाराज होता. एकतर लालबागच्या राजाला तुम्ही वेळेवर चौपाटीवरती आणलं नाही, भरती ओहोटीचा अंदाज तुम्ही घेतला नाही, कोळी बांधवांना विचारलं नाही, तुम्हाला त्यांची गरजही वाटली नाही. सकाळी 7:30ला राजा चौपाटीवरती आला, तोपर्यंत ओहोटीची वेळ निघून गेली. भरती ओहोटीची वेळ पाळली गेली नाही, याला जबाबदार कोण आहे? दुसरं, राजाची मूर्ती ट्रॉलीमधून तराफ्यावरती आणता येत नव्हती, कारण त्याच वेळी समुद्रामध्ये उधाण आलं. उंचच उंच लाटा उसळल्या. राजा अर्धाच पाण्यामध्ये बुडाला. दिवसभर हीच परिस्थिती होती. शेवटी 7-7:30 वाजता संध्याकाळी भरतीची वेळ पाहून मूर्ती तराफ्यावरती आली. 33 तास लागले. 14 तास राजा पाण्यात होता. जबाबदार कोण? आणि तुम्ही आणलेल्या गुजराती तराफ्याचा फायदा काय झाला? लालबागचा राजा गुजराती व्यापाऱ्यांचा नाही, हे यापुढे लक्षात ठेवा. लालबागचा राजा नवसाला पावतो, त्यामुळे तो नाराज होऊच शकतो. आमची श्रद्धा आहे लालबागच्या राजावर. जगात सर्वात मोठं दान कोणतं? तर अन्नदान. कालपासून मराठा बांधव सोशल मीडियावरती लिहितायत की देवाच्या दारात अन्नदात्याला अन्न नाकारलं, गोरगरीब शेतकऱ्यांना अन्न नाकारलं, अन्नछत्र बंद केलं होतं. का? तर मराठा बांधवांनी लालबागच्या राजासाठी रांग लावली होती. एक दिवस उपाशी झोपले ते, ठीक आहे, त्यांना सवय उपाशी झोपायची. पण दुसऱ्या दिवशी अख्खी मुंबई खाईन एवढी रसद गणपतीनं मुंबईला पाठवली. देव सगळं बघतो. लालबागच्या राजाचे कार्यकर्ते सोशल मीडियावरती आहेत. त्यांनी जरा फेसबुक उघडावं, इंस्टाग्राम उघडावं. लोक काय म्हणतायत, जनता काय म्हणतायत. सगळं गुजरातला नेलं, तसा लालबागचा राजाही गुजरातला नेला. लालबागच्या राजाचा पाठ जड होण्याचा प्रकार याआधी कधीही घडला नव्हता. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं लालबागच्या राजा असलेल्या या भागामध्ये काल समुद्राची संपूर्ण पाहणी केली. इतर मंडळांचे भव्य दिव्य गणपती त्यांचं झालं की साध्या तराफ्यावरून विसर्जन. त्यांचं विसर्जन आमच्या कोळी बांधवांनीच केलं. गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर, मुंबईचा व्यापारी आणि इव्हेंट मॅनेजमेंट वाले नव्हते तिथे. निसर्ग उत्तर देतो. 6.5 तास भर समुद्रात राजा कोळ्यांची वाट बघत होता. ते आले तेव्हाच हल्ला. आणि यापुढे तरी दरवर्षीप्रमाणे कोळी समाजाला विश्वासात घेऊन राजाचं विसर्जन विधिवत आणि सन्मानाने पार पडावं.